काठमांडू आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये मधुरा आवटीची उत्तुंग भरारी. सलग दुसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण यश. नेपाळमधील काठमांडू येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 17व्या NSK आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये सांगलीच्या कुमारी मधुरा हेमसागर आवटी हिने आपल्या नेत्रदीपक कामगिरीने भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला आहे. 2 जून ते 4 जून 2026 या कालावधीत आयोजित या स्पर्धेत 15 वर्षाखालील गटात मधुराने काता प्रकारात सुवर्ण पदक आणि कुमिते प्रकारात रौप्य पदक पटकावून सुवर्ण यश संपादन केले. मधुराने आपली यशाची परंपरा कायम राखत सलग दुसऱ्या वर्षी आंतरराष्ट्रीय मंचावर वर्चस्व गाजवलं आहे. मागील वर्षी 22 आणि 23 जुलै 2025 रोजी थिम्पू, भूतान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत 14 वर्षाखालील गटात मधुराने काता आणि कुमिते या दोन्ही प्रकारात सुवर्ण पदक प्रथम क्रमांक पटकावला होता. ट्रेडिशनल कराटे डो असोसिएशन ऑफ सांगलीची विद्यार्थिनी असलेल्या मधुराने यंदा 15 वर्षांखाली गटातही आपली चमक दाखवून दिलेली आहे. या स्पर्धेत भारत, नेपाळ, जपान या 3 देशातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. मधुराच्या यशामध्ये तिचे प्रशिक्षक श्री हमजे खान मुजावर सर, साहिल सर, ओजस सर, अंकुर सर यांच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा आहे. मधुराचे वडील माजी सैनिक श्री हेमसागर रावसाहेब आवटी हे स्वतः भारतीय सैन्यातून निवृत्त झालेले आहेत. वडिलांच्या लष्करी शिस्तीचा आणि जिद्दीचा वारसा मधुराने कराटेच्या मैदानातही जपला आहे. तिच्या या सातत्यपूर्ण यशाबद्दल सांगलीतील क्रीडाप्रेमी आणि तिच्या मित्रपरिवाराकडून तिचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. तिच्या या कामगिरीमुळे भविष्यात ती भारतासाठी अनेक जागतिक पदके जिंकेल असा विश्वास तिचे प्रशिक्षक आणि कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.